हॅलो स्टुडंट्स, तर कसे आहात तुम्ही सगळे? मी धनश्री आस विद्यालयातर्फे तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे अर्थातच कॉम्प्युटर आणि आपण शिकत आहोत गेम मेकिंग इन स्क्रॅच प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून आपण कसे गेम्स बनवू शकतो ते आपण पाहत आहोत. तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल तरी एकदा सांगते की आपण जे हे प्रोग्रामिंग करतोय, इन्स्ट्रक्शन्स करतोय, याला कोडिंग असं सुद्धा म्हणतात. ओके, तुम्ही आता आजकाल ऐकत असाल की कोडिंग कोडिंग कोडिंग. तर हे जे स्क्रॅच आहे हे कोडिंगचं खूपच एक बेसिक ऍप्लिकेशन आहे. त्यामुळं स्क्रॅच मध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता. स्वतःच्या क्रिएटिव्हिटी दाखवू शकता आणि व्यवस्थित ॲनिमेशन किंवा गेम खूप इझिली बनवू शकता. ओके, तर आपण ऑलरेडी पहिलं याच्या आधीच्या सेशन मध्ये पाहिलेलं आहे. ही जी मंकी कॅचिंग फूड ची जी गेम आहे त्याचा अर्धा भाग आपण पाहिलेला आहे. तर आजच्या या भागात मी तोच कोड कंटिन्यू करणार आहे. ओके, चला तर पाहूया. तर हा आहे आपला कोड. तर इथे आपण काय काय केलेलं थोडंसं पहा. या कोड मध्ये काय काय केलेलं आपण? येस, या कोड मध्ये फर्स्ट आपण या मंकीच्या कोड मध्ये जाऊन मंकीला असे स्लाइड केलेले. ओके, नेक्स्ट आपण हेल्दी फूडचा कोड स्टार्ट केलेला. तर इथे आपण जस्ट गो टू रॅन्डम पोझिशन, कारण आपल्याला रॅन्डमली आपल्या फूडला इकडे तिकडे हलवायचं आहे. देन सेट कशासाठी केलेलं ते पण मी सांगितलेलं. तर इथे आपल्याला हा जो कोड आहे, नेक्स्ट परत आणि एकदा आपल्याला चेंज y बाय -5 घ्यायचा आहे. ओके, आणि आता ज्यावेळी फूड पडत असेल, म्हणजे वरून खाली ज्यावेळी आपला ऍपल असू दे किंवा कोणतंही फूड ते जर पडत असेल तर आपण काय करायचंय, आणि कॅच समजा ऍपल मंकीनं जर हे कॅच केलं फूड, तर ते फूड परत वरती जाईल. ओके, आणि परत वरून खाली यायला सुरुवात होईल. त्यासाठी आपल्याला इफ ब्लॉकचा यूज करायचा आहे. इफ ओके, टचिंग सेन्सिंग मध्ये, तर इथे आपल्याला मंकी ऑप्शन कुठे मिळेल? बरोबर, आपल्याला मिळेल इथे मंकी. देन गो टू रॅन्डम पोझिशन, देन मोशन, गो टू रॅन्डम पोझिशन, and then again set y to same position जे आपण ऑलरेडी घेतलेली आहे 181. ओके, तर हे करताना प्रत्येक वेळी फूड जे आहे ते वरून खाली पडेल आणि मंकी ज्यावेळी टच करेल अगेन ते फूड वरती जाईल आणि तिथून परत खाली पडेल. ओके, तर नेक्स्ट इथे आपण आणि एक जस्ट मजेदार बनवण्यासाठी हे जे फूड आहे याचं कॉस्ट्युम चेंज करणार आहे. इथे आपण पाहू शकतो आपण वेगवेगळ्या प्रकारचे इथे हेल्दी फूड्स घेतलेले आहेत. तर इथे आपण स्विच कॉस्ट्युम या ब्लॉकचा उपयोग करणार आहे. ओके, स्विच कॉस्ट्युम टू. तर इथे आपण हे सगळे कॉस्ट्युम्स न करता रॅन्डमली यूज करू शकतो, म्हणजे कोणताही कॉस्ट्युम कधीही आपल्याला दिसेल असं पण आपण करू शकतो. त्यासाठी आपल्याला ऑपरेटर्स मध्ये जायचं आहे. देन पिक रॅन्डम फ्रॉम 1 to 10. तर इथे आपले किती कॉस्ट्युम्स आहेत? 7 आहेत. तर इथे आपण 7 देऊ. ओके, तर ही जी पूर्ण प्रोसेस आहे ही आपल्याला वारंवार करायची आहे.
तर त्यासाठी आपण कोणता लूप वापरतो? लूप्स असतात आपले कंट्रोल ब्लॉक मध्ये. तर यातला कोणता लूप आहे जेणेकरून आपली जी ऍक्शन असते ती वारंवार होऊ शकते? एक्झॅक्टली, बरोबर, फॉर एव्हर लूप. ओके, आणि याला आपण इथे कनेक्ट करू. ओके, तर एकदा कोड चेक पण करूया काय होतंय पाहू. ओके, तर तुम्ही आता इथे पाहू शकता किती छान रीतीने जसे आपले बाकीचे येस, ज्यावेळी इथे मंकीला टच होईल त्यावेळी फूड कसं चेंज होत आहे, नाहीतर तोपर्यंत फूड चेंज होत नाही. ओके, तर हा सेम कोड आपल्याला पाहिजे अनहेल्दी फूड मध्ये सुद्धा. ओके, त्यासाठी आपण काय हा कोड परत टाईप करायचा का? नाही. तर आपल्याला काय करावं लागेल? याला डुप्लिकेट करावं लागेल किंवा आपण याला कॉपी पेस्ट करू शकतो. तर कंट्रोल सी अँड देन कंट्रोल व्ही. ओके, हे दोन ब्लॉक्स पण पाहिजे आहेत आपल्याला. सो हे दोन ब्लॉक नॉर्मली मी घेते. इव्हेंट्स, देन नेक्स्ट ब्लॉक होता गो टू रॅन्डम पोझिशन, देन सेट y टू. ओके, इथे आपण y ची व्हॅल्यू थोडीशी चेंज पण करू शकतो. जसे इथे आपण 160 करू. ओके, 160 करू. ओके, पाहूया तर काय होतंय. तर तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने ज्यावेळी फूड टच करतंय मंकीला त्यावेळी काय होतंय, हे आपलं फूड नेक्स्ट कॉस्ट्युम चेंज करतं. तर किती छान दिसतंय हे पहा. मी तुम्हाला फुल स्क्रीन मध्ये दाखवते. स्टॉप. तर यासाठी आपल्याला गेम खेळायची आहे. ओके, तर असे आपल्याला मंकीला सुद्धा मूव्ह करायचे आहे. पण इथे थोड्याशा गोष्टी आपल्याला चेंज कराव्या लागतील. जसे हे जे फूड्स आहेत याची साईज आपल्याला थोडी छोटी करायला पाहिजे. ओके, या स्प्राइटची पण छोटी केली आणि या स्प्राइटची पण आपण साईज छोटी करूया. आता जरा असं पाहू आपण. ही साईज ठीक आहे, परफेक्ट. तर आता नेक्स्ट पार्ट काय आहे? नेक्स्ट पार्ट आहे स्कोरिंगचा. ज्याच्या जर स्कोरिंग नसेल तर आपण गेम व्यवस्थित खेळू शकत नाही, कारण आपल्याला गेम खेळण्यात मजाच येत नाही, राईट? कारण की स्कोअर वाढत असेल तर आपल्याला मजा येते की आपण खेळूया असं वाटतं आपल्याला, राईट? तर आपण स्कोअर रेडी करायचा आहे. पाहूया तर कसा स्कोअर रेडी करायचा. तर त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे हा व्हेरिएबल ब्लॉक आणि इथे आपल्याला व्हेरिएबल बनवायचा आहे. समजा व्हेरिएबलचं नाव मी घेते इथं हेल्थ. ओके, तर इथे आपण पाहूया सेट हेल्थ टू 0 आणि ज्यावेळी आपल्याला मंकीला हेल्दी फूड टच करेल त्यावेळी आपण काय करणार आहे, +1 करणार आहे. ओके, त्यावेळी आपण चेंज हेल्थ बाय 1. ओके, किंवा आपण असे पण करू शकतो
बाय 2 करू शकतो आणि अनहेल्दी ज्यावेळी असेल सेट आणि चेंज तिथे आपण -1 करू शकतो. तर आपला स्कोर काय होईल 2 ने वाढेल आणि 1 ने कमी होईल. ओके, जेणेकरून आपल्याला समजेल की हेल्दी फूड चांगलं आहे. ओके, तर आता पाहूया. तर त्यासाठी आणि एक आपल्याला चेंजेस करायचे आहेत, जसे की हे जे आपला जो मंकी आहे तो स्लाइड खूप स्लोली होतोय, तर यासाठी याला आपण फास्ट करूया. देन गो टू स्लाइड. इथे फास्ट करण्यासाठी आपण हे कॉस्ट वेट जो ब्लॉक आहे तो काढू. आता पाहू. ओके, जेणेकरून आपण फक्त जे आहे ते हेल्दी फूड खाऊ. तुम्ही पाहू शकता हेल्दी फूड नाही खाल्लं तर काय होतंय. येस, स्कोर आपला कमी होतोय. बरोबर आहे. राईट. तर ज्यावेळी हेल्दी फूड असेल त्यावेळीच आपल्याला काय करायचंय, तिथे जाऊन ते फूड कॅच करायचंय. बरोबर आहे. खेळायला मजा आली ना. तर इथे आपल्याला आणि एक ऑप्शन्स मिळतात, जसं हा हेल्थ ऑप्शन आहे. इथे राईट क्लिक करून नॉर्मल रीडआउट, ठीक आहे, लार्ज. तर अशा प्रकारे आपण डिस्प्ले चेंज करू शकतो. आणि स्लाइडर, ओके, हा स्लाइडर आपण करू शकतो. पहा, पाहूया काय होतंय. ओके, थोडीशी आपण गेम खेळून पाहू. ओ, ये. तर काय होतंय, ज्यावेळी आपण गेम खेळतोय त्यावेळी स्कोअर नुसार तो स्लाइडर सुद्धा चेंज होतोय. राईट. ओके, ओके. तर अशा प्रकारे आपण आपली गेम करू शकतो. आणि इथे आपण म्युझिक देऊ शकतो नक्कीच. तर साऊंड, स्टार्ट साऊंड. तर इथे म्युझिक आपण एनी म्युझिक देऊ शकतो. इथे पाहू म्युझिक. तर जस्ट एक म्युझिक घेत आहे मी, फॉर एक्झाम्पल दिस वन. ओके, तर इथे आपण हे म्युझिक घेऊ. तर थोडंसं म्युझिक आपल्या गेम मध्ये येईल. तर आज आपण काय शिकलो, आज आपण पाहिलं की गेमच्या मध्ये स्कोअर कसा बनवायचा आणि कसा स्कोअर आपण डिक्रीज किंवा इन्क्रीज म्हणजे वाढवू किंवा कमी करू शकतो. ओके, थँक्यू. हॅव अ नाईस डे. प्रॅक्टिस करत राहा.